त्यानंतरची बातमी आहे नागपूर जिल्ह्यातून। नागपुरात सलग चौथ्या दिवशी गो गॅस एलपीजी पंप बंद असल्याने वाहन चालकांनी संताप व्यक्त केलाय। शहरातील एलपीजीवर चालणारी वाहनं बंद पडल्याने रिक्षा चालकांना मोठा आर्थिक फटका बसलाय। जयप्रकाश नगर, इमामवाडा, कामठी, ताजबाग, मानेवाडा परिसरातील वाहतुकीवर यांचा मोठा परिणाम झालाय। लवकरात लवकर पंप सुरू करावं अशी मागणी वाहनधारक करतायत। दरम्यान नागपुरातून या सगळ्याचा थेट आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी पराग ढोबळे यांनी। अखाती देशांमध्ये सुरू असलेल्या युद्धाच्या परिणामाचा फटका जो आहे तो आपल्याला आता अनेक ठिकाणी पाहायला मिळत आहे। नागपुरात सुद्धा मी आता ज्या ठिकाणी आहे तिथे एलपीजी पंप आहे, मात्र एलपीजीचा पुरवठाच होत नसल्यामुळे त्याचा फटका जो आहे तो बसल्याचा पाहायला मिळतो। खरं तर आज चौथा दिवस आहे। शनिवारी हा जो आहे एलपीजी पंप जो आहे तो बंद पडला होता, कारण गॅसचा पुरवठा होऊ शकलेला नाही। त्यामुळे कुठेतरी जे आहे याचा फटका जो आहे तो सर्वसामान्य ऑटो चालक जे आहे त्यांना आता कुठेतरी बसायला लागला आहे, कारण की मोठ्या प्रमाणात ऑटो जे आहे नागपूर शहरातील एलपीजीवर चालत असतात आणि त्यासाठीच खरं तर इंधन भरण्यासाठी या ठिकाणी येत असतात। मात्र 4 दिवस झालेले आहे नागपूर शहरात गो गॅसचे अशा पद्धतीचे 6 ते 7 जे आहे पंप आहे ते पूर्णतः बंद झाले, कारण गॅसचा पुरवठा झाला नाही। त्यामुळे युद्धाचे परिणाम आता कुठेतरी जाणवायला लागलेले आहे आणि ऑटो चालकांवर कुठेतरी बेरोजगारीचा प्रश्न होत आहे, कारण 4-4 दिवस जर गॅस उपलब्ध नसेल तर त्यांनी नेमकी वाहतूक कशी करावी। आता एलपीजीचा पुरवठा होत नसल्यामुळे एलपीजी पंपामध्ये ठणठणाट आपल्याला पाहायला मिळते आणि याचा फटका जो आहे तो कुठेतरी ऑटो चालक जे आहे एलपीजीवर चालणारे त्यांच्या बेरोजगारीवर प्रश्न निर्माण झालेला आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट सौरभ बोलेसह पराग ढोबळे, साम टीव्ही न्यूज, नागपूर।